केळघर घाटामध्ये पुन्हा एकदा दरड कोसळली आणि त्यामुळे रस्त्यावर मातीचा ढिगारा आणि दगड सुद्धा आलेले आहेत. कालची दरड हटवत असतानाच पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. केळघरातली आपण एक बातमी पाहतोय महत्त्वाची. केळघर घाटामध्ये पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. त्यामुळे रस्त्यावर मातीचा मोठा ढिगारा आहे, दगड सुद्धा वाहून आलेले आहेत. कालची दरड हटवत असतानाच पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. त्यामुळे सातारा महाबळेश्वर मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. सततच्या पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, सातत्याने इथे दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाकडून काय पावलं उचलण्यात आलीत आणि सध्या हे दरड हटवण्याचं काम सुरू आहे, त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? नक्कीच. खरं तर हा केळझर घाट हा धोकादायक बनलाय असंच म्हणावं लागेल. कारण गेल्या ह्या 15 दिवसामध्ये 3 ते 4 वेळा या ठिकाणी ह्या दरडी कोसळलेल्या आहेत. काल संध्याकाळी सुद्धा ही जी मोठी दरड कोसळली होती, ती दरड हटवण्यासाठी जो जेसीबी त्या ठिकाणी गेला होता, तो देखील त्या दरडीच्या मध्ये अडकून पडला आणि त्यामुळं खरं तर धोकादायकरित्या तो जेसीबी अडकून पडला होता. थोडक्यात त्या चालकानं त्या ठिकाणावरून ती बाहेर पडला आणि त्यामुळे तो त्याचा जीव बचावलाय. पण त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा ज्यावेळी दरड हटवण्यासाठी काम सुरू करण्यात आलं, त्यावेळी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वरून मातीचा ढिगारा असेल, त्याचबरोबर दगडी असतील, ते पुन्हा रस्त्यावर आलेले आहेत. त्यामुळं हा खरं तर धोकादायक पूल हा जो घाट आहे तो बनलेला आहे. त्यामुळे प्रशासनानं खरं तर या घाटातून आता वाहतूक बंद ठेवलेली आहे. मात्र असं असलं तरी वारंवार जो काही पाऊस या भागात डोंगर माथ्यांवर काही जो पाऊस होतोय, त्याच्यामुळं या ठिकाणी दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे धोकादायकरित्या या घाटातून प्रवास करू नये असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद तुषार, दिलेल्या या माहितीसाठी.